उद्याचा बंद विकृती विरोधात संस्कृती दुकानदारांनीही दुकानं बंद ठेवून संपात सहभागी व्हावं। लोकल आणि बस सेवाही बंद ठेवाव्यात उद्धव ठाकरेंचं आवाहन। अत्यावश्यक सेवा वगळता उद्या दुपारपर्यंत कडकडीत बंद पाळा। मुलीबाळींच्या सुरक्षिततेसाठी सुजाण सुसंस्कृत नागरिकांनी बंदमध्ये सहभागी व्हावं उद्धव ठाकरेंचं आवाहन। सरकारने पोलिसांच्या माध्यमातून दादागिरी करू नये। महाराष्ट्र बंदचा फज्जा केल्यास निवडणुकीत जनता तुमचा फज्जा उडवेल उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा। उद्याच्या महाराष्ट्र बंद विरोधात सदावर्तेंसह इतरांची हायकोर्टात याचिका। बंद करणाऱ्यांवर कायद्यानं कारवाई केली जाईल। राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता सराफ यांचं कोर्टात स्पष्टीकरण। मवियाचा बंद बेकायदेशीर। पवार ठाकरे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, त्यांना अटक करावी लागेल। उद्याचा बंद गलिच्छ राजकारणासाठी सदावर्तेंची टीका। ठाकरेंच्या सीएम पदाच्या भूमिकेवर काँग्रेस नेते नाराज। सध्या सीएम पदाबाबत चर्चा नको, राज्यात मविया सरकार आणणं महत्त्वाचं। काँग्रेसमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे धोरण नको। आघाडीतला प्रत्येक पक्ष एकमेकांची जागा पाडतो, आमचा भाजपसोबतचा अनुभव राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी भाजपची साथ सोडली तर मवियाचीही सोडू शकतात। पवार ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची चूक कधी करणार नाहीत, बावनकुळेंची टीका। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर 2 तास बैठक। मवियाच्या महाराष्ट्र बंदच्या मुद्द्यासह महिलांवरील वाढते अत्याचार आणि आगामी विधानसभा निवडणुकांवर चर्चा, सूत्रांची माहिती। निवडणुका असल्यानं मला सुरक्षा दिली असावी, माझ्या दौऱ्याची खात्रीलायक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते। झेड+ सुरक्षा मिळाल्यानंतर शरद पवारांना शंका। महाराष्ट्र पोलिसांवर केंद्रीय गृहमंत्र्यांचा विश्वास नाही का? पोलीस यंत्रणा कुचकामी असल्यानं शरद पवारांना सीआरपीएफ सुरक्षा, संजय राऊतांची टीका। कोल्हापुरात भाजपला धक्का। समरजित घाटगे पवार गटात प्रवेश करणार। 3 सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीत कागलमध्ये समरजित घाटगेंचा पक्षप्रवेश। जय पवारांचे बारामतीतील दौरे वाढले। जय पवारांच्या उमेदवारीबाबत पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल, दादांचं वक्तव्य। बारामतीत जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार लढतीची चर्चा। मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला धक्का। सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना दिलेल्या 2,265 कोटींच्या कर्ज वितरणास मनाई। एमपीएससीचे विद्यार्थी रोहित पवारांसह शरद पवारांच्या भेटीला। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री शिंदेंना भेटणार, पवारांचं विद्यार्थ्यांना आश्वासन। चंद्रपूरमध्ये राज ठाकरेंच्या बैठकीनंतर मनसे कार्यकर्त्यांच्या 2 गटात तुफान हाणामारी। सचिन भोयर आणि प्रकाश मोरकरांच्या समर्थकांमध्ये वाद। राड्यानंतर प्रकाश मोरकरांची मनसेतून हकालपट्टी। स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। दोन्ही सुनावण्यांकडे देशाचं लक्ष।